हे बघा माझ्या स्किनवरती बिलकुल काहीच मेकअप नाहीये. सगळ्यात पहिले तर आपण स्वतःला आपण जसे आहोत तसं आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे माझ्या. म्हणून सनस्क्रीन मस्ट आहे. जर सनस्क्रीन नसेल तर आपले हे जे डाग आहेत सगळीकडे लावून घ्यायचं आहे. 220 माझी शेड आहे. तुम्ही मेकअपच्या आधी प्रायमर वापरू शकता. मी नेहमी ब्लश म्हणून माझ्या लिपस्टिकच यूज करते. रोज गोल्ड वापरते. बघा एकाच स्ट्रोकमध्ये किती कव्हरेज दिले. तर त्याच्याकडे गोल आहे. मला मिशोवरून फक्त काहीतरी 236 रुपयाला भेटले. गेल्या वर्षी 50 रुपयाचा मंगळसूत्र घेतलेला आहे. नमस्कार मंडळी, मी प्रणाली. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी सेल्फ मेकअप दाखवणार आहे. तर आपण सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले तर मी माझे केस वर अडकून घेते. हे बघा माझ्या स्किनवरती बिलकुल काहीच मेकअप नाही आहे. थोडे तुम्हाला अनइव्हननेस दिसेल, डार्क स्पॉट दिसतील, ॲक्ने स्पॉट दिसतील, डाग आहेत. तर सगळ्यात पहिले तर आपण स्वतःला आपण जसे आहोत तसं आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. तर ही माझी ओरिजिनल स्किन आहे. तर आता सगळ्यात पहिले तर आपण स्किन केअर करूयात. त्यासाठी मी इथे सगळ्यात पहिले सेटाफिलचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे. तर ॲक्च्युली माझी थर्ड बॉटल असेल. ही माझी पहिली ऑलरेडी संपलेली आहे. ही आजच नवीन आलेली आहे. फुटताना प्लॅस्टिक तोंडात गेलं आहे. तर ही अनपॅक करून थोडी क्वांटिटी घेतलेली आहे आणि ही प्रॉपर लावून घ्यायची आहे. तर सगळ्यात पहिले तर आपण स्वतः जसे आहोत तसं आपल्याला स्वतःला ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. प्रत्येकाकडे काही ना काही कमी असते. प्रत्येकजण कुठल्या तरी गोष्टीमध्ये कमी असतो. समोरच्याकडे जी गोष्ट चांगली आहे ती आपल्याकडे असेल असं नाही, किंवा आपल्याकडे जी गोष्ट चांगली आहे ती समोरच्याकडे असलीच पाहिजे असं नाही आहे. तर आपण समाधानी असणं किंवा स्वतःवरती खूप प्रेम असणं आपलं खूप गरजेचं आहे. तर हे बघा मी मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे आणि थोडं त्याला सुकून द्यायचं आहे. ही सुकल्यावरती आपण सेकंड स्टेप करणार आहोत सनस्क्रीन. तर त्यासाठी मी हे डॉट अँड कीचं सनस्क्रीन वापरते. कधी कधी मी फ्लिक्सचं सुद्धा वापरते. हे बघा हे पण माझं ऑलमोस्ट संपत आलेलं आहे. पण पूर्ण बॉटल खाली होईपर्यंत मी लावत असते. तर डार्क स्पॉट आहेत माझ्या, म्हणून सनस्क्रीन मस्ट आहे. जर सनस्क्रीन नसेल तर आपले हे जे डाग आहेत ते अजून ब्लॅक होतात किंवा ब्लॅक होऊ शकतात. म्हणून हे सनस्क्रीन सगळीकडे प्रॉपर लावली आहे मी. जेव्हा काही फंक्शन्सला वगैरे जायचं असेल तर तेव्हा मी कन्सिलर वगैरे यूज करते डाग वगैरे आपले लपवण्यासाठी. पण जर फंक्शन वगैरे नसेल, साधा ऑफिसला यायचं असेल तर मी मॉइश्चरायझर लावते, सनस्क्रीन लावते आणि त्याच्यावरती कॉम्पॅक्ट पावडर लावते. तर हे बघा ही अशी सनस्क्रीन माझी लावून झालेली आहे. हिला पण छानपैकी सुकवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता मला तुम्हाला दाखवायची आहे, त्यामुळे मला हे डाग हाईड करायचे आहे. त्यासाठी मी कन्सिलर वापरते इनसाइडचं. तर हे पण संपत आलेलं आहे माझं. तर अशा प्रकारे सगळीकडे लावून घ्यायचं आहे. तर हे बघा सगळीकडे असं लावून त्याला डॅब डॅब करून घ्यायचं आहे. म्हणजे डाग बऱ्यापैकी हाईड झालेले आहेत. ते नाकावर एक दिसतोय. इथे माझं गोंधलेलं आहे. पहिले आईने गोंधवून ठेवलेलं आहे. तुम्हाला एकदम लाईट मेकअप करते त्यामुळे मी एकदम डार्क किंवा जास्ती लावत नाही, एकदम लाईटच लावते. ठीक आहे. अशा प्रकारे आपले डाग आहेत ते सगळे हाईड करून झालेले आहेत. त्यानंतर मी फिटमी, आता स्टिकर गेला नाही आहे, मेबलिन फिटमी 220 माझी शेड आहे. तुमच्या शेडनुसार तुम्ही चूज करायचं आहे ते मी लावून घेणार आहे. फाउंडेशन कन्सिलर झाल्यानंतर तुम्ही मेकअपच्या आधी प्रायमर वापरू शकता. पण माझा प्रायमर संपलेला आहे. मेबलिनचा ड्यूई लुक फाउंडेशनच्या आधी जो प्रायमर लावला तर आपले मेकअप अजून शायनी आणि छान दिसते. आणि मी ब्रशचा यूज किंवा स्पंजचा यूज मोस्टली करत नाही, कारण जर ते प्रॉपर धुतले नाही आपण तर त्याच्यामुळे आपलं स्किन इन्फेक्शन अजून होऊ शकतं.
मी एक गोष्ट सांगायची विसरले, मी चेहरा धुण्यासाठी एक ब्रँड आहे आध्यात्मिका सोप म्हणून, तर त्या एकदम घरगुती, माझी मैत्रिणीच आहे, एकदम घरगुती विदाऊट एनी केमिकल, एकदम नॅचरल ती सोप बनवते. जर तुम्हाला काही स्किन इश्यूज असतील तर मी तुम्हाला स्क्रीनवरती तिचा नंबर शेअर करते, तुम्ही नक्की तिला कॉन्टॅक्ट करा, कनेक्ट करा. हे बघा फाउंडेशन लावलेलं आहे, इथे माझा डाग दिसतोय त्यामुळे त्याने परत कन्सील करणार आहे. हे माझेच कारनामे आहेत पिंपल आल्यावर. हे बघा झाला हाईड, इथे पण एक आहे. बऱ्यापैकी हाईड झालेल्या. इथे पण एक आहे. हे खूप कमी झाले आहेत, 80% माझे त्या सोपनी कमी झालेले आहेत. मी नीम तुळसी आणि ऑरेंज, नीम तुळसी नवीन पिंपल्स येण्यापासून वाचवतात. हे आता मी मानेला पण, कधी पण लक्षात ठेवायचं, जी मेकअप चेहऱ्याला करताय तीच मानेला पण करायची आहे, नाहीतर आपली मान आहे ती काळी आणि चेहरा आहे तो गोरा सरळ सरळ दिसून येतो. तरी बघा अशा प्रकारे माझी मेकअप झालेली आहे. तुम्ही बघा माझा चेहरा शाईन करतोय, मी काहीच लावलेलं नाही, शाईन दिसत असेल काही नाही आहे. नेहमी सोप, नॅचरल सोप नेहमी माझी स्किन आहे ती क्लीन करते आणि मॉइश्चरायझर यूज करते. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला ब्लश यूज करायचं आहे, तर मी नेहमी ब्लश म्हणून माझ्या लिपस्टिकच यूज करते. इकडे जास्ती लागेल. आता डाग दिसत असेल, पण जेव्हा आपण पूर्ण मेकअप करू त्याच्यावरती पावडर लावली की हे लाईट होऊन जाणार आहे. या नाकाला थोडंसं ठीक आहे. हे सगळं झालं की आय मेकअप करते मी. माझ्याकडे हा एक पॅलेट आहे स्विस ब्युटी, आणि हा एक आहे माझी साडी आहे, त्यामुळे मला थोडा ब्राउनिशच लुक ठेवायला नेहमी आवडतो. तर सगळ्यात पहिले मी ब्राऊन कलर घेतलेला आहे. सेम ह्या साईड आणि आता मी सिल्वर आहे माझ्या साडीवरती, त्याच्यामुळे माझ्याकडे ह्या पॅलेटमध्ये सिल्वर तर नाही आहे. इकडे हा कॉपर आहे आणि इकडे हा रोज गोल्ड आहे, तर मी रोज गोल्ड वापरते. अरे यार, डोळा हा बंद करायचा आहे, दुसराच होतोय. तुम्हाला जर इकडे क्रीजवरती लावायचं असेल लावू शकता. मला जास्ती एकदम वरती डोळ्यांवरती आलेली आवडत नाही. त्याच्यानंतर ही माझी आयब्रो पेन्सिल आहे मार्सची, कधीच घेतलेली आहे, खूप चांगली आहे. कधी पण आयब्रो पेन्सिल ही ब्राऊन कलरची यूज करायची, म्हणजे युनिक. आता बघा मी लावली आहे पण असं वाटतं लावलेलीच नाही आहे. ब्लॅक नाही यूज करायची, ब्लॅक यूज केली तर ती उठून दिसते. इथे थोडं बाहेर गेले. माझं पूर्ण आयब्रो करायचे असतील ब्राऊन म्हणजे पेन्सिलने करू शकता. झालेले
आयलायनर मी स्किप करणार आहे कारण मी तेवढी आयलायनर यूज नाही करत. त्याच्याऐवजी मी मस्कारा यूज करणार आहे. मस्कारा आहे हा बघा, आज नवीनच आलेला आहे. माझा जुनावाला मी मेबलिनचाच यूज करायचे पण तो कोलासेलवाला होता. हा वाला हायपर कर्ल्ड आहे जो मी फर्स्ट टाइमच यूज करणार आहे. पॅकेजिंग आहे त्याला, बघूया. हे मी नंतर लावणार आहे. त्याच्या आधी आपली जी मेकअप आहे, मी जे केलेले आहे मेकअप, त्याला आपण पावडरनी सेट करूया. तर माझा नेहमी डेली मी हाच यूज करते मेबलिन. ह्याची पण शेड माझी 220च आहे, दिसत असेल तर. हे बघा इथे 220. फाउंडेशन आणि हे दोघांचं सेमच यूज करते. हे पण माझं संपत आलेलं आहे, जुनं असेल कुठेतरी. हे माझं नवीन आहे. आता कव्हरेज बघा, एका बाजूला मी तुम्हाला लावून दाखवते. डॅब करून लावायचे. आणि काही महाग नाही आहे ही, अशी काहीतरी 260ला आहे. मला आता ऑफरमध्ये फ्लिपकार्टवरून 143 रुपयाला पडली फक्त. आणि अशी राहते ना, एकदम मॅट लुक देते. कानांना पण लावायला विसरायचं नाहीये. केस पांढरी होते. मंकी माउथ म्हणजे आपल्या इथे थोडं काळा काळा असतं, इथे पण लावून घ्यायचंय. तुम्हाला फरक दिसतोय बघा, ही बाजू आणि ही बाजू किती फरक आहे. आता मी ह्या बाजूला पण लावून लावते. आता आपण जो आधी मी ब्लश म्हणून जी लिपस्टिक लावलेली ती आधी खूप रेड रेड वाटत होती, पण ही पावडर लावल्यावर बघा फक्त एकच आहे, सगळीकडे एकदम डॅब करत. नाकाच्या पटीत, डोळ्यांच्या इथे खाली, नाही तर क्रीज येतात, लाईन येतात, हे आलं पाहिजे म्हणून असं प्रॉपर लावून घ्यायचं. बघा मी काहीच इकडे पण मी काहीच एक्स्ट्रा किंवा जास्ती लावलेलं नाही आहे. एकदम सिंपल असं. ठीक आहे, दिसते का? त्याच्यानंतर मी थोडं हायलायटर वापरणार आहे. हे क्रिशिवने फोडलंय. हे आहे माझं कलर स्ट्रोकचं, खूप छान आहे. सिल्वर आहे माझं म्हणून मी सिल्वर. जर आज माझं सिल्वर नसतं, गोल्ड असतं, तर मी या पॅलेटमधलं हे गोल्ड आहे शिमर ते लावलं असतं. तर हे पण सिल्वर आहे म्हणून मी रोज गोल्ड आहे, तर रोज गोल्ड यूज करते. आता चमक बघा. आली चमकी इथे थोडीशी. काही नाही, सेल्फ मेकअप करायला आपल्याला काय लागत नाही, फक्त स्टेप्स नीट फॉलो करायच्या. जिथे आपण ब्लश लावलेला तिथेच लावतोय. आली चमक. हा एक नवीन पिंपल आलाय, ठीक आहे, नॉर्मल आहे. लिपस्टिक लावली नाही अजून, इथे हायलाइट केलंय मी. जर रात्री कुठे जात असाल तर हे अजून जास्ती लावू शकता. मी एकदम नॉर्मल लावले. आणि आता लिपस्टिक, तर लिपस्टिक ह्याच्यावरती पिंक किंवा ब्राऊन दोन्ही जाऊ शकते. मी थोडा बोल्ड लुक करते त्यामुळे मी पिंक लावते. ह्या माझ्या झुडिओच्या लिपस्टिक्स आहेत, चांगले आहेत. माझ्याकडे पिंकच्या पण आहेत, लॅक्मीची पण आहे, अजून बऱ्याच ब्रँड आहेत. पण मला ह्या आवडतात कारण ड्राय नाही करत त्या. सॉरी, सगळ्यात आधी मी लिप लायनर लावते. तर लिप लायनर मी ब्राऊन आहे आणि इकडे पिंक पण आहे. तर आज मी पिंक शेड करते त्यामुळे मी पिंक लावते.
शार्प करून घेतली. मी आपला अप्सराचा एक आणूनच ठेवलाय. शार्प करून झालेला आहे. व्यवस्थित लावून घ्यायची. दिसतीये लाईन करून घेतलेली आहे. आणि आता मी स्टुडिओची लिपस्टिक आहे ती लावते. बघा एका स्ट्रोकमध्ये किती कव्हरेज दिले. मला इथे कॅमेऱ्यामध्ये तेवढं बघा कॅमेरामध्ये तेवढं जमत नाही आहे, तर मी एक आरशात बघून व्यवस्थित लावून परत येते. बघा आरशात जाऊन लिपस्टिक लावल्यावरती पूर्ण लुक किती चेंज होतोय. मी तुम्हाला बाहेरच्या लाईटमध्ये पण माझा मेकअप कसा दिसतोय ते दाखवेलच. तर अशा प्रकारे हा माझा लुक तयार झालेला आहे. आता टिकली मेन टिकली आहे. टिकली कुठे तर मोस्टली मी या डब्यांमधल्याच टिकल्या यूज करते. माझ्याकडे माझ्या मैत्रिणी दिलेल्या खूप साऱ्या आहेत. इथे चंद्रकोर आहे, इकडे गोल आहे, पर्पल कलर, ग्रीन कलर. याच्यावर ग्रीन पण जाऊ शकतो. आज हा पण पर्पल आहे. हे बघ चंद्रकोर छोटी साईज, मोठी साईज, कलरफुल. ह्या थोड्या गोल आणि छोट्या. यात डायमंड आहे. तर खूप साऱ्या टिकल्या मला तिने गिफ्ट केलेल्या आहेत. पण मी माझ्या आवडी ह्या पण तिनेच गिफ्ट केलेल्या आहेत. तर यातलं त्याला कॉन्ट्रास्ट म्हणून मी पिंक खडा आहे माझ्याकडे, तर मी पिंक टिकली शोधते. पिंक पिंक येस पिंक टिकली लावलेली आहे. आता कानातले, गळ्यातला, बांगड्या. तर अजून एक खास तुम्हाला एक दाखवायचं व्हिडिओमध्ये. ह्या मला बांगड्या काहीतरी 12 डझन आहेत. 12 डझन आणि एका डझनमध्ये 12 म्हणजे 12 आणि 12 144 बांगड्या म्हणजे 12 सेट मला मिशोवरून फक्त काहीतरी 236 रुपयाला भेटलेले आहेत. आणि मी खूप वेळा घातलेल्या आहेत. खूप छान आहेत. म्हणजे वेलवेटच्या आहेत. क्वालिटी जशी आपल्याला बाजारात भेटते दिसते का तशीच आहे सेम. तर ह्याच्यावरती आज मी कोणता कलर घालू. तशा टिकल्या आहेत त्याच्यावरती खूप कलरफुल्स वेगवेगळ्या आहेत. तर मी कोणताही घालू शकते तशा. पण मी त्याच्यावरती ह्या पिंक आहेत त्या घालणार आहे. चांगल्या दिसते. चेंज ग्रीन ग्रीन पण आहे. ग्रीन तशा ब्राऊन पण जातील त्याच्यावर. ग्रीन नाही डार्क कलर घालतो. ठीक आहे. मी विचार करते की टिकली पण मी आता ह्याच कलरची लावली. तर मी परत चेंज करते माझी टिकली मी दाबून नव्हती लावली कारण मला माहिती होतं माझं मन चेंज होईल, माइंड चेंज होईल. मी टिकली काढून टाकली. त्याच जागेवर येस ही ब्राऊन. आता काय होतंय माझ्या बांगड्या डार्क आहेत, टिकली डार्क आहे आणि लिपस्टिक फेंट पडते. तर मला लिपस्टिकची पण शेड थोडी चेंज करायला लागेल. नेहमी असं लक्षात ठेवायचं थोडं चेंज झालं पाहिजे. त्यासाठी मी ही माझी ब्राऊन लिपस्टिक आहे त्याच्यावर ॲप्लाय करते आणि थोडी शेड येस थोडी शेड डार्क केलेली आहे. लुक पूर्ण वेगळा. आता बांगड्या घातलेल्या आहेत ह्या. आता तर सगळ्यात पहिले आपला मेकअप तर झालेला आहे. ठीक आहे. आता बांगड्या घातलेल्या आहेत. ज्वेलरी मी याच्यावरती मोत्यांची घालणार आहे.
ट्राय करूयात आपण कशी दिसते. हा आहे माझा सिंपल, जो मी मिशोवरून काय ती आठवत नाही मला, 150-200 रुपयाला घेतला असेल. घातलेले आहे. आता कानातले घालतीये, हेच त्याच्यावरचेच. बघा मंगळसूत्र आहे. मी आमच्या ताई म्हणजे माझ्या नणंद जिथे राहतात तिकडे यात्रा होती, तर मी गेल्या वर्षी 50 रुपयात हा मंगळसूत्र घेतलेला आहे. अजूनपर्यंत काय घातला नव्हता, तर आज मी तो घालतोय, जो याच्यावरती परफेक्ट जाईल. हा बघा गळ्यातला घालून झालेला आहे. वॉच माझा ज्या मिस्टरांनी मला एंगेजमेंटला गिफ्ट केले आहे, तो लावलेला आहे. हे बघा मी तुम्हाला मगाशी म्हणाले आधी मी हा मस्कारा यूज करायचे, जो आता संपलेला आहे, सुकला आहे पूर्ण, म्हणून मी आता नवीन जो मागवलेला आहे तो आता हायपर कर्ल मेबलिनचाच आहे आपण. तर आता हा लावून बघूयात आपण. फरक बघा, हा याला लावलेला आहे आणि याला लावलेलं नाही, हे बघा. ठीक आहे, पण पर्सनली सांगेल की ह्याच्यापेक्षा मी जो आधी तुम्हाला दाखवला ठेवला आहे बरं सापडत, हां ह्याचा रिझल्ट जास्ती चांगला आहे. मी हा फर्स्ट टाईम यूज करते, तर मला तेवढा खास नाही वाटला. जर तुम्हाला परचेस करायचा असेल तर हा करा, ऑफरमध्ये 250पर्यंत मिळून जातो. आता ह्या डोळ्याला लावूयात. बघा दोन्ही यांना लावून झालेले. मी इथे काजळ पण लावला नाही आणि आयलायनर पण लावला नाही. मला ते खाली नंतर उतरतं, ते आवडत नाही. आपली हाडं असतात त्याला पण थोडं हायलायटर लावते, ते हाडं चमकतात. ठीक आहे, अशा प्रकारे आपला हा सिंपल लुक रेडी आहे. त्यासाठी तुम्हाला पार्लरला वगैरे जायची काहीच गरज नाही आहे. आता आपण केस विंचरून घेऊयात. तर आजचा हा लुक कसा वाटला नक्की सांगा. मी केस एकदम नॉर्मल ठेवली आहेत आणि नेक्स्ट व्हिडिओ कशावरती हवी आहे किंवा महाराष्ट्रीयन लुक हवा आहे का प्रॉपर, ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. हा बघा नॅचरल लाईटमध्ये हा लुक असा एकदम दिसतो. थँक्यू. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा.